नमस्कार. सर्वप्रथम अखिल महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा. आज या ठिकाणी दीपस्तंभ कला अकॅडमीच्या वर्धापन दिनानिमित्तच्या वक्तृत्व स्पर्धेसाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, कार्यक्रमाचे पर्यवेक्षक आणि आमचे आदरणीय गुरुवर्य आधुनिक द्रोणाचार्य श्री रवींद्रजी पवार सर यांच्या चरणी माझा शीर्षाष्टांग नमस्कार. निश्चयाचा महामेरू छत्रपती शिवाजी महाराज. वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी रोहिडेश्वर महादेवाच्या मंदिरात त्यांनी शपथ घेतली. तेव्हापासून अनेक मोहीम, अनेक झुंज, अनेक पराक्रम चालू झाला. मग तो कोंढाणा विजय असो, आग्र्याचा विजय असो किंवा शाहिस्तेखानावर छापा असो, अशा अनेक विजय चालत असताना त्यांनी कर्नाटकाची मोहीम काढली, ज्याला आपण दक्षिण दिग्विजय असं सुद्धा ओळखतो. दक्षिण दिग्विजय चालू असताना छत्रपतींचं स्वराज्य, ज्याला आपण हिंदवी स्वराज्य सुद्धा म्हणतो, ते जिंजी वेल्लोरपर्यंत जाऊन ठाकलं. कर्नाटकाची मोहीम सुरू असतानाच महाराजांना खालीचा आला की मोगलांचा मातब्बर सरदार दिलेर खान स्वराज्यावर चालून येतोय. सोबत 20,000ची फौज सुद्धा आहे. महाराजांना उद्याच्या संकटाची चाहूल लागली आणि त्यांनी फौजा मागं वळवल्या. फौजा जशा मागं वळल्या तेव्हा परत येताना गदग प्रांतात महाराजांची छावणी थांबली. गदग प्रांतात छावणी थांबली असताना बाजूला एक छोटीशी बेरगडी होती. त्या गडीच्या एका पाटल्यानं महाराजांवर हल्ला केला, ज्याची महाराजांना कुठलीही कल्पना नव्हती. आणि महाराज त्यांनी फक्त बैल पडून नेले. कुठलाही घात झाला नाही, कुठलेही लोक मारले गेले नाही. महाराजांनी सुद्धा समन्वय दाखवून त्याला खलिता लिहिला की आम्ही तुझा गुन्हा माफ करू, तू फक्त बैला वापस कर. खलिता वाचल्या वाचल्या पाटील संतापला. त्यांनी महाराजांना खलिता लिहिला, तुझ्यात हिंमत असेल तर बैल सोडवून ने. तो खलिता वाचून महाराज आणखीन संतापले. महाराजांचा एक शिलेदार होता सखुजीराव गायकवाड. महाराज म्हणाले, सखुजी, हवी तेवढी कुमक घेऊन जावा आणि त्या पाटलाचा पराभव करून त्याचा माज उतरून त्याला माझ्या समोर हजर करा. सखुजीराव निघाले. गडीवर पहिल्या दिवशी हल्ला झाला, गडी काबीज झाली नाही. दुसऱ्या दिवशी हल्ला झाला, गडी काबीज झाली नाही. असे बघता बघता 5 दिवस झाले. 5व्या दिवशी पाटलांचा पराभव झाला आणि पाटील ठार मारले गेले. आता सर्वांना वाटलं गडी काबीज झाली, कारण पाटीलच मेलाय. तरी दुसऱ्या दिवशी महाराजांना खबर आली की गडी अजून काबीज झाली नाही. महाराजांना कौतुक वाटलं की अजून गडी काबीज का होत नाही. त्याच्या मागचं कारण होतं पाटील सावित्रीबाई. त्या पाटलाची बायको ती आणखीन द्वेषाने लढत होती. बाई असून सुद्धा महाराजांच्या एवढ्या मोठ्या फौजेला तिने एकटी तोंड देत होती. बघता बघता 21 दिवस पार झाले तरी ती बाई हारायला तयार नाही, हार मानायला तयार नाही. महाराजांनी तिचं तोंड भरून कौतुक केलं की एक बाई असताना सुद्धा हिने आपल्या मराठी फौजेला आक्रमण करती, त्याचा त्वेषानं उत्तर देती, तर मग ही फौज काय कामाची. 21व्या दिवशी सखुजीराव परत आले छावणीत. महाराजांना विनंती केली की महाराज, मला आपला तोफखाना वापरू द्या. तोफखाना जर दिला तर एका दिवसात मी गडी काबीज करतो. महाराज म्हणाले, वा सखुजीराव, वा, काय पराक्रम करताय. एका बाईवर तुम्ही तोफखाना चालवणार, मग तुमच्या पराक्रमाची कुठं पराकाष्ठा होणार आहे. जर तुम्हाला होत नसेल तर थांबवा, आम्ही स्वतः जातीने जाऊ आणि बाईचा पराभव करून ती गडी ताबीज करू. या अपमानास्पद बोलल्याने सखुजीराव आणखीन भडकले. दुसऱ्या दिवशी पहाटे त्यांनी हल्ला केला आणि मराठी फौज आणखीन त्वेषाने लढू लागली, कारण त्यांचा अपमान झाला होता. हा अपमान त्यांना सहन झाला नव्हता. तरी बाई तेवढ्या त्वेषाने त्याच्या आक्रमणाला उत्तर देत होती. बघता बघता दुपार झाली. बाईला समजलं, सावित्रीबाईंना समजलं की आता आपण ही गडी राखू शकत नाही, फौज भरपूर आहे. तर त्यांनी आपल्या 20 जणांच्या फौजेनिशी गडी सोडली आणि त्या फरार झाल्या. त्या फरार झाल्या बघून सखुजीराव त्यांच्या मागे धावले. धावत धावत त्यांनी 2 दिवसानंतर बाईला काबीज केलं आणि काढण्या घालून शिवाजी महाराजांसमोर हजर केलं. शिवाजी महाराज सदरेवर आले. बघताच बाईच्या हातात काढण्या बघून ते संतापले. म्हटले, सखुजीराव, हे काय करताय, बाईच्या हातात काढण्या घालताय. बाईला कैद करणे एवढे आपण अजून मोठे झालेले नाही आहोत, ते काढण्या काढा. काढण्या काढल्या गेला. शिवाजीराजांनी एकदम संमतपणे त्यांना विचारलं की बाई, तुम्ही पाटील, आम्ही मराठे, या श्रींचं राज्य आम्ही जो उभार करायला निघालोय
यासाठी तुमचा आम्हाला पाठिंबा झाला पाहिजे होता, तुम्ही द्वेष का केला? बाई काहीच बोलल्या नाही. डबल शिवाजीराजांनी विचारलं की सांगा बाई असं का करताय? तेव्हा बाईनं नजर वर केली, राजांच्या नजर भिडवत त्यांनी सांगितलं, अरे कशाला तुझ्या राक्षस राज्याला तू श्रीचं नाव देतोयस? त्या वाक्याने शिवाजी महाराज एकदम संतापले, म्हटले खामोश, फक्त बाई आहेस म्हणून तुझी गय करतोय, हे तर तुझं मस्तक मारलं असतं. हे श्रींचं राज्य आहे. तेवढ्याच रागाने बाई ओरडली, तर एवढं श्रीचं राज्य तुला अभिमान आहे तर विचार तुझ्या सखुजीला की त्यानं काय केलंय. फक्त गडी घेऊन तुझा सखुजी थांबला नाही, त्यानं माझ्या आबरू हात घालण्याचा प्रयत्न केलाय. राजे म्हणले अशक्य, हे शक्यच नाही. सखुजीला बोलवलं, सखुजीला विचारलं, सखुजी काय म्हणतात या बाई? सखुजी म्हणाले, महाराज चूक झाली. ते शब्द ऐकल्या महाराजांच्या पायाखाली जमीन हल्ली. म्हटले काय केलं सखुजी? हे ज्या आया बहिणीच्या रक्षणासाठी आपण स्वराज्य उभं करतोय त्याच्याच अंगावर तुम्ही हात घातला. या चुकीला माफी नाही. त्याच क्षणी महाराजांनी आज्ञा केली, सखुंचे डोळे फोडा आणि त्या बाई देखत डोळे फोडा. म्हणजे सगळ्यांना समजलं पाहिजे की या राज्यात असं चालणार नाही. विचार करा, आपल्या जवळच्या शिलेदाराचे डोळे जागेवर महाराजांनी फोडले फक्त बाईवर हात घातल्यामुळं. आणि आज आपण काय करतोय? कुठेही अत्याचार होते, आपण फक्त मेणबत्ती लावतोय, आपण रॅली काढतोय. आणि रॅली कोणावर काढतोय? ज्या सरकारला आपणच निवडून दिलंय. याच्यातून पेक्षा मोठं आपलं दुर्दैव काहीच नाही. हे एवढं बोलून मी माझं 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.